सुप्रभात सर्वांना. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल येथून मी भाग्यश्री संजय जाधव. विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी आपल्यासाठी इतिहास या विषयाचे व्हिडिओ घेऊन आली आहे. इयत्ता 8वी प्रकरण 9 स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व याचा आज आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 9 स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व विषय इतिहास इयत्ता 8वी. आपण गेल्या 2 भागांमध्ये स्वातंत्र्य लढ्याचं अंतिम पर्वामधले 2 भाग आपण अभ्यासले होते. एक म्हणजे भारत छोडो आंदोलन चले जाओ चळवळ आणि दुसरं म्हणजे आपण भूमिगत चळवळ अभ्यासली होती. ओके. यानंतर आपण आझाद हिंद सेनेविषयी थोडक्यात अगदी तोंड ओळख करून घेतली होती. तर आता आपण या पाठामध्ये आता आपला घटकामध्ये पाठ्यघटकामध्ये आपण याचा अभ्यास करणार आहोत. ते म्हणजे आझाद हिंद सेना याचा आपण सविस्तरपणे अभ्यास करूया. आता आपण या चित्रामध्ये बघतोय, एका साईडला सुभाषचंद्र बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं घोषवाक्य लिहिलेलं दिसतंय तुम्हाला. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. ओके. त्यानंतर खाली एक चित्र आहे, सैन्य आहे आणि सुभाषचंद्र बोस आहेत. एक लेडी आहे त्यांच्यासोबत, महिला आहेत. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्या काळात स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्यामध्ये महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग होता. इथे देखील सुभाषचंद्र बोस यांनी महिलांना सामील करून घेतलेला आहे. आणि या ज्या आहेत सोबत त्या लक्ष्मी स्वामीनाथन कॅप्टन आहेत या सहगल म्हणून. ओके. तर आझाद हिंद फौज ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांशी लढण्यासाठी निर्माण केलेली भारताची एक सेना होती आणि तिचं नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केले होते. रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. आझाद हिंद सेनेची स्थापना ही 1942 मध्ये झाली होती. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिले की दुसरं महायुद्ध हे 1939 साली सुरू झालं होतं आणि अर्थात 1939 साली दुसरं महायुद्ध, जागतिक महायुद्ध हे सुरू होतंच झालेलं. आणि त्या दरम्यान इंग्लंड जेव्हा दुसऱ्या महायुद्धामध्ये गुंतला असताना सुभाषबाबूंना काय वाटलं की तोपर्यंत आपण आपल्या भारतीयांच्या मनामध्ये आपलं जे स्वातंत्र्य चळवळीची लढा आहे किंवा स्वातंत्र्य चळवळीचं जे आंदोलन आहे ते आपण तीव्र प्रमाणात करू शकू असं नेताजींना वाटलं होतं. आणि मग नेताजींनी, कारण राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते? नेताजी होते आणि 2 वेळा ते अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. मग नेताजीने आपला विचार हा आपले ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडे मांडला होता. परंतु जे ज्येष्ठ कार्यकर्ते होते राष्ट्रीय सभेचे, त्यांनी त्यांच्या या विचाराला सहमती दिली नाही किंवा पाठिंबा दर्शवला नाही. मग त्यांनी काय केलं? त्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपली जी मतं आहेत किंवा आपले जे विचार आहेत ते लोकांसमोर मांडण्यासाठी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली होती. ओके. जेव्हा ब्रिटिशांनी नेताजींना अटक केली होती त्यावेळी त्यांनी वेषांतर करून ते तिथून निसटले होते आणि मग तिथून ते डायरेक्ट जपानला गेले होते. जपानला त्यांच्या आधीच रासबिहारी बोस हे 1915 पासून वास्तव्याला होते आणि तिथे जे आग्नेय आशियातील जे भारतीय आहेत त्या भारतीयांना एकत्रित संघटित करून त्यांनी चळवळ तिथे सुरू केली होती. कोणी? रासबिहारी बोस यांनी. या पाठामध्ये आपण आझाद हिंद सेना याची आपण स्थापना, याची कार्य अशी सविस्तर माहिती घेणार आहोत. तर आझाद हिंद सेनेची स्थापना यामध्ये अभ्यास करताना आपण पाहूया, रासबिहारी बोस यांनी 1915 पासूनच ते जपानमध्ये राहत होते आणि आग्नेय आशियातील जे देशप्रेमी भारतीय होते त्यांना संघटित करून इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना त्यांनी स्थापन केली. फॉरवर्ड ब्लॉक म्हटलं की नेताजी सुभाषचंद्र बोस, करेंगे मरेंगे म्हटलं की महात्मा गांधी. त्याचप्रमाणे इंडियन इंडिपेंडन्स लीग ही नावाची संघटना कोणी स्थापन केली असा जर प्रश्न आला तर रासबिहारी बोस. 1942च्या पूर्वार्धात जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश जिंकला होता आणि मग तिथले ब्रिटिश सैन्यामध्ये जे आपले हजारो भारतीय अडकले होते, सैनिक होते, अधिकारी होते, ते जपानच्या हाती लागले.
मग या युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांना त्यांची एक पलटण कॅप्टन मोहन सिंग यांनी काय केली, यांच्या मदतीने रासबिहारी बोस यांनी एकत्रित केलं, लोकांना तयार केलं आणि त्याला नाव दिलं होतं आझाद हिंद सेना. ओके. आणि मग पुढे या आझाद हिंद सेनेचं नेतृत्व कोणी केलं तर सुभाषचंद्र बोस यांनी. 1943च्या ऑक्टोबरमध्ये नेताजींनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार स्थापन केले. सुरुवातीला आझाद हिंद सेना होती, आता इथे आझाद हिंद सरकार. आता याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर मगाशी चित्र बघितलं आपण, महिला ज्या होत्या त्या कोण होत्या, कॅप्टन होता लक्ष्मी स्वामीनाथन सहगल म्हणून होत्या. आणि त्यांचं जे पथक होतं ते होते झाशीची राणी नावाचं पथक होतं आणि त्या महिला पथकाच्या त्या प्रमुख होत्या. ओके. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय जनतेला कोणतं आवाहन केलं होतं तर तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. आता आझाद हिंद सेनेचं कार्य किंवा त्यांनी केलेला पराक्रम काय असेल तो आपण अभ्यासूया. नोव्हेंबर 1943मध्ये जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. जपानने जे अंदमान आणि निकोबार जी बेटं आहेत ती जपानने जिंकून आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली तर नेताजी सुभाषचंद्र बोस. पण आझाद हिंद सेना स्थापन केली कोणी, रासबिहारी बोस. थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, लक्षात ठेवायचं. 1944मध्ये आझाद हिंद सेनेने म्यानमारमधील आराकानचा प्रदेश मिळवला आणि आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणी जिंकली आझाद हिंद सेनेने 44मध्ये. तर याच काळात आझाद हिंद सेनेला जपानकडून मिळणारी मदत ही बंद झाली आणि मग इम्फाळची मोहीम होती ती अर्धवट राहिली. याच काळात आझाद हिंद सेनेला जपानकडून मदत बंद झाली आणि मग ती जी मोहीम होती ती अर्धवट राहिली. परंतु आझाद हिंद सेनेचे सैनिक मात्र नेटाने लढत होते आणि मग मात्र जपानने काय केलं, शरणागती पत्करली. 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले आणि या पार्श्वभूमीवर आझाद हिंद सेनेला शस्त्र खाली ठेवावं लागलं. अशा रीतीने आझाद हिंद सेनेच्या लढ्याचे रोमहर्षक पर्व हे संपले. आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर ब्रिटिश सरकारने राजद्रोहाचा आरोप ठेवला आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. पुढचा मुद्दा आहे भारतीय नौदल आणि विमान दलातील उठाव. आता बघा, भारतीय नौदल आणि जे विमान दल आहे अतिशय महत्त्वाची सेंटर आहेत हे. पण इथे देखील इथले जे अधिकारी होते त्यांनी देखील ब्रिटिशांविरुद्ध उठाव करायला सुरुवात केली होती. आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेतून नौसैनिकांमध्ये आणि वायुसैनिकांमध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला आणि त्याचा उद्रेक 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबई येथील तलवार या ब्रिटिश युद्धनौकेवर झाला. या युद्धनौकेवर काम करणारे आपले जे भारतीय नौसैनिक आणि वायुसैनिक होते यांना देखील हळूहळू कळू लागलं की आपण ब्रिटिशांची चाकरी करतोय. आपण आपल्या भारत मातेसाठी, आपल्या भारत देशासाठी आपण कार्य करायला हवं. आपण या आंदोलनात कार्य करायला हवं. आपण या उठावासाठी कार्य करायला हवं. आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे. ही भावना हळूहळू लोकांच्या मनात निर्माण होऊ लागली होती. म्हणून या युद्धनौकेवर काम करणारे जे नौसैनिक आणि वायुसैनिक जे होते यांनी देखील ब्रिटिशांच्या विरोधात युद्ध पुकारलं. आणि कोणत्या युद्धनौकेवर तर तलवार या ब्रिटिश युद्धनौका. ही युद्धनौका कोणती होती तर ब्रिटिश, पण नाव काय होतं, तलवार. मुंबईतील कामगार आणि सामान्य लोकांनी नौसैनिकांना पाठिंबा दिला. अखेरीस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीने नौसैनिकांनी शस्त्र खाली ठेवली. जे मुंबईतील कामगार होते आणि सामान्य जे लोक होते ज्यांना ब्रिटिशांविरुद्ध भयंकर चीड होती, ज्यांना वाटत होतं की ब्रिटिशांनी लवकरात लवकर आपल्या देशात सोडून जावं, असे सामान्य लोक होते. म्हणजे क्रांतिकारकांसोबत चालणारे सामान्य जे महिला होता, बालके होती, विद्यार्थी होते, शेतकरी वर्ग होता, सामान्य जो वर्ग होता मुंबईत, गिरणी कामगार असो किंवा काम करणारा जो वर्ग असो,
या सर्वांनी नौसैनिकांना आपला पाठिंबा दिला होता. परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांनी मध्यस्थी केली आणि नौसैनिकांना शस्त्र खाली ठेवायला सांगितलं. मुंबईतील नौसैनिकांच्या उठावाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली, लाहोर, कराची, अंबाला, मेरठ इत्यादी ठिकाणच्या हवाई दलातील अधिकाऱ्यांनी देखील संप पुकारला. बघा, जसं तलवार या ब्रिटिश युद्धनौकेवर वायुसैनिक आणि नौसैनिकांनी युद्ध पुकारायला ब्रिटिशांविरुद्ध आंदोलनाला सुरुवात केली होती किंवा नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली होती. त्याचप्रमाणे इथे जे आपण बघतोय तर दिल्ली, लाहोर, कराची, अंबाला आणि मेरठ या ठिकाणचे जे हवाई दलातले अधिकारी होते या अधिकाऱ्याने देखील संप पुकारला. 1942 ते 1946 या काळात भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया हा खिळखिळा झाला. कारण हा जो अंतिम लढा आहे, स्वातंत्र्य लढ्याचं अंतिम जे पर्व आहे त्याची सुरुवातच झाली होती की भारत छोडो आंदोलन 8 ऑगस्ट 1942 क्रांती मैदानावर मुंबई येथील गवालिया टँकवर जे अधिवेशन सुरू झालं होतं राष्ट्रीय सभेचं आणि त्याचे मौलाना आझाद हे त्याचे अध्यक्ष होते. तिथून सुरुवात झाली होती. मग आणि चळवळीला जोर चढला होता. नुसती चळवळ नाही तर चळवळीत द्वेषाने लोक पेटून उठले होते. आता काही झालं तरी आम्हाला स्वातंत्र्य हे मिळायलाच हवं अशी लोकांची भावना निर्माण झाली होती. म्हणून जागोजागी प्रांतातून देशाच्या विविध भागातून लोक आंदोलन करून पेटून उठत होते. आणि मग या 42 ते 46 ही 4 वर्ष अतिशय महत्त्वाची ठरली की इथे ब्रिटिश सत्तेचा पाया होता तोच पूर्ण खिळखिळा झाला होता. आणि आपण पाहिलं की छोडो भारत आंदोलनातून जनतेने प्रखर ब्रिटिशांना विरोध केला होता. मग आता इथे तर लष्कर, नौदल आणि विमानदल हे ब्रिटिश सत्तेचे आधारस्तंभ होते आणि ते सुद्धा आता ब्रिटिशांच्या विरोधी बनू लागले होते. कारण आर्मी जर ब्रिटिश युद्ध करू शकत असते तर त्यांचं हे जे 3 क्षेत्र होते ते खूप महत्त्वाचे होते. ते म्हणजे एक लष्कर होतं, एक नौदल होतं आणि एक विमानदल होतं आणि हे त्याच्या जीवावर ब्रिटिश सत्ता करत होते. परंतु एक अशी वेळ आली की इथल्या अधिकाऱ्यांनी देखील ब्रिटिशांविरुद्ध संप पुकारू लागले होते किंवा उठाव करू लागले होते. आणि मग ब्रिटिशांपुढे काहीच पर्याय उरला नव्हता. कारण तोपर्यंत ब्रिटिशांच्या विरोधात वातावरण इतकं तापलं होतं, पूर्ण देश ढवळून निघाला होता. ओके, आता आपण बघितलेल्या पाठावर आपण थोडे प्रश्न बघूया. रासबिहारी बोस यांनी कोणती संघटना स्थापन केली? तर इंडियन इंडिपेंडन्स लीग. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकार स्थापन केलं. फॉरवर्ड ब्लॉक पक्ष स्थापन केला होता. तसंच रासबिहारी बोस यांनी काय केलं होतं? आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. आणि कोणती संघटना उभारली असा प्रश्न आला तर इंडियन इंडिपेंडन्स लीग. लक्षात ठेवायचं. झाशीची राणी महिला पथकाच्या प्रमुख कोण होत्या? तर कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन. नेताजींनी सिंगापूर आझाद हिंद सरकारची स्थापना कोणत्या साली केली? तर 1943 ऑक्टोबर. कोणाच्या मध्यस्थीने नौसैनिकांनी शस्त्रे खाली ठेवली? तर सरदार वल्लभभाई पटेल. कारण नौसैनिकांनी वायुसैनिकांनी जो काही उठाव केला होता या उठावाला मुंबईतील कामगार आणि सामान्य लोकांनी देखील आपला पाठिंबा दर्शवायला सुरुवात केली होती. आणि मग अशा वेळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी मध्यस्थी केली होती. यापुढे प्रश्न 1, रिकाम्या जागा भरा. टिंबटिंब यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले. कोणी केले होते? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या आझाद हिंद सेनेचं नेतृत्व केलं होतं. परंतु ही स्थापना कोणी केली होती? रासबिहारी बोस. लक्षात ठेवायचे. नोव्हेंबर 1943 जपानने टिंबटिंब व टिंबटिंब बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली होती. अंदमान व निकोबार. टिंबटिंब रोजी विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला होता. 18 ऑगस्ट 1945 रोजी. जपानने जिंकून घेतलेल्या बेटांची नेताजींनी काय नावे ठेवली होती? स्वराज आणि शहीद. एक अंदमान आणि निकोबार ही बेटं होती, ती जपानने त्यांना परत केली आणि त्यावेळेस स्वराज आणि शहीद अशी नावं ठेवली होती. प्रति सरकारची कोणतेही 2 कामे लिहा. प्रति सरकारने काय कामं केली होती? तर सावकारशाही विरुद्ध आंदोलन, दारूबंदी अशी 2 कोणती आपल्याला कामं लिहायची.
स्वाध्याय म्हणून आझाद हिंद सेनेचा पराक्रम वर्णन करायचं आहे. ओके. आतापर्यंत झालेला आपला प्रकरण क्रमांक 9 3 भागामध्ये आपला झालेला आहे. भाग 1, भाग 2 आणि भाग 3. भारत छोडो आंदोलन, चले जाओ चळवळ हा पहिला भाग, भूमिगत चळवळ हा दुसरा भाग आणि तिसऱ्या भागामध्ये आपण आझाद हिंद सेना, त्याची स्थापना, तिचं कार्य, संपूर्ण